श्रोते हो, आकाशवाणी नागपूरच्या वतीने सादर करण्यात येणाऱ्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला आपण राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा केला. शिक्षण क्षेत्रात विविध स्तरांवर काम सुरू आहे, शिवाय नवीन शिक्षण धोरणही लागू होणार आहे. या पृष्ठभूमीवर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ प्राध्यापिका आणि शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर मंजुश्री बुटी सरदेशपांडे मॅडम. मॅडम, दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार, सर्वांना नमस्कार. मला हे सांगताना विशेष आनंद होतो की मॅडमना या वर्षीचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने दिला जाणारा सर्वोत्तम शिक्षक हा पुरस्कारही प्रदान करण्यात आलाय. त्यासाठी आपलं हार्दिक अभिनंदन मॅडम. धन्यवाद. आता माझा पहिला प्रश्न असा आहे की नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण हा याविषयी लोकांच्या मनात खूप कुतूहल आहे, गैरसमज आहेत, समज आहेत, त्याविषयी आम्हाला थोडं काही सांगा. सर्वप्रथम तर ही नवीन शिक्षा नीती आहे, तब्बल 34 वर्षांनंतर आलेली आहे आणि कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली ही शिक्षा नीती तयार करण्यात आली आहे. आता आपण 21व्या शतकात आहोत. सगळ्या गोष्टी इतक्या झपाट्याने बदलत चाललेल्या आहे आणि आपण टेक्नॉलॉजी म्हटलं तर टेक्नॉलॉजी पण इतक्या वेगाने पुढे जात आहे. नवीन मोबाईल आता लॉन्च होतो, पुढच्याच महिन्यात आपण बघतो तर त्याचं एक नवीन व्हर्जन आलेलं असतं आणि जुना मोबाईल ऑब्सोलीट झालेला असतो. तर हे सगळं इतक्या वेगाने जेव्हा बदलत आहे तर नक्कीच आपल्याला सुद्धा त्याच्याबरोबर जर त्या गतीने जर चालायचं असेल, त्या पेसने जर आपल्याला चालायचं असेल तर नक्कीच आपल्याला या सध्याची जी एज्युकेशन पॉलिसी आहे किंवा जी सिस्टम आहे तर ती नक्कीच आपल्याला बदलावी लागणार, कारण की ती आता आउटडेटेड झालेली आहे. आणि त्यामुळे कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली ही जी शिक्षा नीती तयार झालेली आहे ही या सर्व गोष्टींचा विचार करून टेक्नॉलॉजी बेस्ड आणि आताचे जे नवीन चॅलेंजेस आहे, आपल्या जगापुढे जे नवीन आव्हाने आहेत त्या सगळ्यांना तोंड देण्यासाठी आणि आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना, आपल्या सगळ्या नागरिकांना कसं इक्विप करेल, सगळ्या दृष्टीने तयार करेल अशी ही शिक्षा नीती आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अत्यंत सध्या गरज आहे. डिग्री सगळ्यांना मिळत आहेत, म्हणजे पदव्या सगळ्यांना मिळत आहेत, परंतु ज्ञानाचा जर आपण विचार केला तर ज्ञानाचा अभाव सगळीकडे दिसतोय. आपल्याकडे इंजिनियर्स आहेत परंतु ते एम्प्लॉयबल नाही आहेत. अशा डिग्री काहीच उपयोगाच्या नाहीये. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं देता येईल याचा विचार केलेला आहे. त्यानंतर मुलांना विचार करायला लावणं, लर्निंग टू लर्न, ही सगळ्यात मोठी गोष्ट यामध्ये आहे. कारण की विचार करायला लावणं, लॉजिकल रिझनिंग आणि थिंकिंग हे महत्वाचं आहे. कारण की नुसतं डिग्री म्हणजे एज्युकेशन नव्हे, तर ही निर्णय घेण्याची क्षमता जोपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये, व्यक्तीमध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत त्याचं आयुष्य बरोबर त्या दृष्टिकोनातून घडणार नाही. हे जे आपलं नवीन धोरण आहे हे याचे 5 आधारस्तंभ आहेत. ऍक्सेसिबिलिटी, अफोर्डेबिलिटी, इक्वालिटी, क्वालिटी आणि अकाउंटेबिलिटी. ऍक्सेसिबिलिटी सगळ्यात पहिले म्हणजे ऍक्सेसिबिलिटी जर जेव्हा आपण विचार करतो की प्रत्येक विद्यार्थ्याला, तो नॉर्थ ईस्टर्न रिजन मध्ये असो की एखाद्या ट्रायबल रिजन मध्ये असो, कुठेही असो, त्याला एज्युकेशन, त्याला हे शिक्षण मिळालं पाहिजे. कसं त्याला म्हणजे हँडिकॅप असो किंवा कोणी असो त्याच्यापर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे. त्यामुळे ऍक्सेसिबिलिटीवर खूप भर दिलेला आहे. त्यानंतर अफोर्डेबिलिटी म्हणजे हे सगळ्यांना परवडणारं शिक्षण असायला पाहिजे. त्याच्यामध्ये दर्जेदार शिक्षण असणं आवश्यक आहे. कारण की आता आपण बघतो की 2 प्रकारच्या एज्युकेशन पद्धती आहे की काही लोकांना अगदी दर्जेदार शिक्षण मिळतं आणि काही लोकांना अगदी, परंतु सिस्टम ज्या ठिकाणी ठीक नाही आहे तिथे आपण बघतो की खूप शिक्षणामध्ये तफावत आहे आणि कारण की शिक्षणावरच आधारित तुमची एम्प्लॉयबिलिटी असते. वाईट वाटतं हे सांगताना, परंतु सध्या सुरू आहे घोकमपट्टीवालं शिक्षण जे आहे त्याच्याने काहीच साध्य होणार नाहीये. मुलांना परवडणारं शिक्षण, अतिशय उत्तम दर्जाचं शिक्षण आणि सगळ्यांना समान शिक्षण, इक्वालिटी सुद्धा महत्वाची आहे. तर इक्वल एज्युकेशन सध्या मिळत नाहीये. हे फार म्हणजे गंभीर गोष्ट आहे ही. सगळ्यांना एकसारखं एज्युकेशन मिळालं तर संधी सुद्धा सारख्या मिळतात. आणि त्याच्यानंतर कुठेतरी अकाउंटेबिलिटी, जबाबदारी घे. आज आपण बघतोय की शिक्षण क्षेत्र असं झालेलं आहे की शिक्षकांना सुद्धा मुलं पास होत आहेत, नाही होत आहेत, त्याची जबाबदार त्यांना धरल्या जात नाही. धोरणामध्ये अकाउंटेबिलिटीवर सुद्धा
खूप भर भर दिलाय. दिलेला आहे. या ह्याच्यामध्ये भारत केंद्रित शिक्षणावरही खूप भर दिलेला आहे. पाश्चिमात्यकरण सगळीकडे झालेलं आहे आणि लोकांना वेस्टर्न ह्याचा पगडा त्यांच्या मनावर खूप जबरदस्त आहे. हो. मुलांमध्ये सुद्धा हो. सगळं आपण पिझ्झा बर्गर पासून खाण्यापिण्यापासून पाहतो तर राहणीमान आपलं जो बघतोय तर या सगळ्या गोष्टीमध्ये वेस्टर्न पगडा खूप आहे. भारतीय ज्ञान परंपरेचा जेव्हा विचार करतो तर आज आपण बघतो की भारताने सुद्धा खरं तर जगाला दिशा दाखवलेली आहे. परंतु ते आता योग आपला आहे. वेस्टर्न त्याच्यावर स्टॅम्पिंग झालं की मग आपल्या भारतीय लोकांना ते पटतं. आपल्याकडे ज्या इतक्या गोष्टी आहेत तर त्याचा आपल्याला आपल्या मुलांना ते केव्हा कळणार? आपला खरा इतिहास मुलांना केव्हा कळणार? बरोबर. जेव्हा आपण बघतो की संस्कृतचा अभ्यास कोण करताय तर कोणीतरी जर्मनीत करताय. जर्मन लोक करतायत. आपल्याला त्याची म्हणजे किंमतच नाहीये. तर हे केव्हा होणार? तर हे सगळं आपल्या मुलांमध्ये हे कोण रुजवणार? याचं महत्व कोण सांगणार? शिक्षण प्रणालीमध्ये, एज्युकेशन सिस्टम मध्येच आपण या सगळं भारत केंद्रित करणार आहोत. त्याचे म्हणजे ट्रेडिशनल त्याच्याबरोबर मॉडर्न सुद्धा. मॅडम, याच क्रमात मला आणखी एक प्रश्न विचारावासा वाटतो. तो म्हणजे नवीन शिक्षण धोरणाने काय बदल नेमके अपेक्षित आहेत? एक बदल सांगायचा म्हणजे अगदी ECC म्हणजे अर्ली चाइल्ड केअर एज्युकेशन जे आपण म्हणतो हो. तर असं म्हटलं जातं की 85% ब्रेन डेव्हलपमेंट जी आहे ती वयाच्या 6व्या वर्षापर्यंत होते. त्यामुळे या शिक्षा नीतीमध्ये 0 to 6 इयर्सला खूप महत्व दिलेलं आहे. जी आई प्रेग्नंट आहे तिला सुद्धा मार्गदर्शन आपण देणार आहोत की काय वाचलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे. तर इथून आपण 0 to 6 इयर्सचा आपण विचार केलेला आहे. आणि हो. या नवीन शिक्षा नीतीमध्ये 5+3+3+4 असा आपण हा क्रम असणार आहे. 5 म्हणजे बालवाडी, त्याच्यानंतर KG1, KG2, पहिली, दुसरी असं करून हे 5 वर्ष. त्याच्यानंतर 3 वर्ष म्हणजे 3री, 4थी, 5वी हा एक गट. 6वी, 7वी, 8वी हा एक गट आणि शेवटी 9वी, 10वी, 11वी, 12वी असं असणार आहे. तर 5+3+3+4 आणि मातृभाषेतून शिक्षण याच्यावर भर दिलेला आहे. कारण की रिसर्चच्या माध्यमातून आपल्याला कळलेलं आहे की मातृभाषेतून सगळ्यात संकल्पना चांगल्या पद्धतीने स्पष्ट होतात आणि भाषा तर आहेच परंतु 3 लँग्वेज फॉर्म्युलाही असणार आहे. म्हणजे भारतीय एखाद्या क्लासिकल लँग्वेज पण विद्यार्थ्याला आली पाहिजे. याच्याच बरोबर फॉरेन लँग्वेज पण आली पाहिजे. त्यामुळे आपण 3 लँग्वेज फॉर्म्युला आपण ठेवलेला आहे. आणि आणखीन एक महत्वाचा बदल म्हणजे की आता कंपार्टमेंटलायझेशन राहणार नाही. म्हणजे आर्ट्स, सायन्स, कॉमर्स किंवा करिक्युलर, एक्स्ट्रा करिक्युलर असं काहीच नसणार आहे. स्पोर्ट्सलाही तेवढंच महत्व असणार आहे जेवढं मॅथ्सला आहे. म्युझिकलाही तेवढंच महत्व असणार आहे. आणि 6वी पासून तर व्यावसायिक शिक्षण ते एक विद्यार्थ्याला कुठलं ना कुठलं व्होकेशनल किंवा स्किल बेस्ड एज्युकेशन हे घ्यावं. एखादं स्किल शिकावं लागणार. कुठलं म्हणजे कार्पेंट्री असेल किंवा इलेक्ट्रिशियनचं असेल. कुठलाही एखादा व्यवसाय त्याला पुढे करता आला पाहिजे असं कुठलं तरी शिक्षण त्याला प्रत्येकाला घेणं कंपल्सरी असणार. तसं काही विभाजनच राहणार नाही. कारण की आज कार्पेंट्री त्याला कम्प्युटरची जोड किंवा फॅशन डिझायनिंग त्याला कम्प्युटरची जोड, बेकिंग त्याला कम्प्युटरची जोड असं केल्यामुळे सगळ्याच क्षेत्रांना महत्व येईल. त्यामुळे विद्यार्थ्याला त्याच्या आवडीचं क्षेत्र निवडता येईल. आणि त्यामुळे छोटे छोटे मॉड्यूल्स असणार आहे जेणेकरून विद्यार्थ्याला पुष्कळशा विषयांचं एक्सपोजर दिलं जाईल जेणेकरून त्याला निवडता येईल की त्याला आवड कशात आहे आणि त्याला पुढचं शिक्षण कशात घ्यायचं आहे. त्यामुळे तो रिपोर्ट कार्ड सुद्धा 360 डिग्रीज रिपोर्ट कार्ड असणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळ्या पद्धतीने समजतं आणि त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने तुमचं अध्यापन पद्धती राहणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीने असेसमेंट त्याचं केलं जाईल. हायर एज्युकेशन मध्ये सुद्धा मल्टीडिसिप्लिनरी राहणार आहे. मल्टीडिसिप्लिनरी म्हणजे विद्यार्थी हवं ते कॉम्बिनेशन घेऊ शकतो. म्हणजे जर त्याचा इंजिनिअरिंग जरी असेल तर इंजिनिअरिंग बरोबर एखादा म्युझिकचा सब्जेक्ट सुद्धा तो घेऊ शकतो. आपल्या जगामध्ये जे चॅलेंजेस आहेत तर त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला असे वेगवेगळ्या कॉम्बिनेशनचा अभ्यासाची अतिशय गरज आहे. आणि आणखीन एक चांगली गोष्ट म्हणजे जी आहे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. म्हणजे विद्यार्थ्याला सगळे क्रेडिट्स तो गोळा करणार आहे. म्हणजे एखादा अभ्यासक्रम असेल त्याचे क्रेडिट्स दिले जाणार आहे. त्यामुळे जर त्याचा अभ्यास मधून सुटला आणि काही वर्षानंतर त्याला पुन्हा यायचं आहे तर त्याला आधीपासून शिकायची गरज नाही. त्याचे क्रेडिट त्याच्या बँकेत जमा असतील. ते कॅरी फॉरवर्ड होतील. पदवी घेण्यासाठी जेवढे क्रेडिट्स हवे आहेत तेवढे त्यांनी मिळवले की त्याला डिग्री मिळेल. आणि जर त्याचं मधून सुटलं समजा तर समजा त्यांनी फक्त फर्स्ट इयर केलेलं असेल तर त्याला सर्टिफिकेट मिळेल. सेकंड इयर केलं असेल तर डिप्लोमा मिळेल. थर्ड इयर केलं असेल तर डिग्री मिळेल.
आणि 4 इयर आता 4 वर्षाचा डिग्री कोर्स असणार आहे. की कधीपासून राष्ट्रीय शिक्षण नीती लागू होईल आणि कशा पद्धतीने ती लागू होईल? नीती तर आपली लागू झालेली आहे. काही स्टेट्समध्ये ऑलरेडी लागू झालेली आहे. परंतु या सगळ्या गोष्टी काय हा ट्रान्झिशन पिरियड असणार आहे. कारण की सगळ्या गोष्टी काय एकदम एका दिवसात होणार असं शक्य नाहीये. बरोबर. आणि काय आहे की हा एकदम मेजर बदल आहे. खूप मोठा बदल आहे. एक हो. छोटा मोठा बदल नाहीये. त्याच्यामुळे काय हे टप्प्याटप्प्याने त्या शिक्षण नीतीमध्येच प्रत्येक गोष्ट कशी टप्प्याटप्प्याने होणार हे दिलेलं आहे. आणि त्याचे चिन्ह आता दिसायला लागलेले आहे. आपण आपल्या करिक्युलम मध्ये चेंज केलेलं आहे. आपण ऑलरेडी जे त्याच्यामध्ये जे बदल सांगितलेले आहेत ते देशभरात सगळ्या स्टेट्समध्ये सुरू झालेले आहे. तयारी खूप जोरदार चाललेली आहे आणि ज्या टप्प्यांनी सांगितलं आहे त्या म्हणजे काही 25 मध्ये काही बदल होतील, काही 30 मध्ये होतील, 30 पर्यंत होतील. तर 30 पर्यंत तर नक्कीच पूर्ण फुल फ्लेजेड एनईपी पूर्णपणे आपल्याला अंमलात आणलेली दिसेल आहे. म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये पीएम श्री योजना ही नव्याने पंतप्रधानांनी याची घोषणा केली. या योजनेविषयी आम्हाला थोडं सांगा. पीएम श्री ही जी योजना आहे ही 5 सप्टेंबरला ही आपल्याला त्याची घोषणा झाली. आणि पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया म्हणजे प्राईम मिनिस्टर स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया असं ते पीएम श्रीचा फुल फॉर्म आहे. प्रधानमंत्रींनी हे ठरवलं की आपण 14,500 शाळांना एक मॉडेल स्कूल्स म्हणून किंवा त्यांना अपग्रेड करायचं. सध्याच्या ज्या त्यांनी काही शाळा सिलेक्ट केल्या 14,500 शाळा तर त्यांना अपग्रेड करणार आणि त्यांना मॉडेल स्कूल्समध्ये आणि एनईपी मध्ये जे आपल्याला अपेक्षित आहे तशा प्रकारच्या शाळा त्या तयार होणार आणि त्या म्हणजे लीड करणार इतर शाळांना की ही शाळा म्हणजे असा कॉन्सेप्ट आहे, असं असायला पाहिजे. नियरली 18 लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे ग्रीन स्कूल्स असं ते असणार आहेत. आदर्श शाळा मॉडेल स्कूल्स म्हणूनही त्यांना त्यांच्याकडे बघितलं जाईल. कोरोना नंतर ऑनलाईन शिक्षणाला एक प्रकारे मान्यता मिळालेली आहे. लहान मुलांमध्ये पण आता हा ट्रेंड दिसतो की नाही ऑनलाईन बघून घेऊ. तर याविषयी आपण काय सांगाल? हा ट्रेंड कितपत योग्य आहे असं वाटतं? ऑनलाईन तर चांगलंच आहे. कारण की हे बघा एकदम सुरुवातीला आपल्याला वाटतं ऑनलाईन एज्युकेशन आता आपल्याला पुढे जायचं आहे. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातूनच या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. आपण म्हणतो की शिक्षण म्हणजे काय तर संकल्पना स्पष्ट झाल्या पाहिजे. तर आपण ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून ऑडिओ व्हिज्युअल एड्सच्या माध्यमातून आज आपण मुलांना कुठलीही गोष्ट अगदी चांगल्या पद्धतीने दाखवू शकतो. त्यांच्या आयडियाज क्लिअर होतात त्याच्यामुळे. आणि ऑनलाईन शिक्षणात काय आहे की एनी टाइम एनीवेअर तुम्ही कुठेही बसून शिकू शकता, केव्हाही शिकू शकता. तुम्हाला हवं त्या पेसनी शिकू शकता. म्हणजे एखादी गोष्ट वर्गात कसं असतं की शिक्षक शिकवतात परंतु ते आता सगळ्यांच्या स्पीडनी चालता येत नाही ना. परंतु इथे ऑनलाईन मध्ये काय तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही थांबू शकता, पुन्हा मागे पुढे जाऊ शकता. तुम्हाला सध्या कितीदा पुन्हा ऐकायचंय तितक्यादा तुम्ही ऐकू शकता. तर समजा आज मला इथे बसून ऑक्सफोर्डच्या शिक्षकाकडून शिकायचं आहे तर ते सुद्धा मला शक्य आहे. तर त्यामुळे आज अतिशय सुंदर गोष्ट ही ऑनलाईन मुळे झाली आहे. फक्त त्याचे चॅलेंजेस पण तेवढे आहेत. आव्हाने काय आहेत की आपल्याकडे कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असतो बरेचदा. आणि आता ऑनलाईन मध्ये एक गोष्ट लक्षात आली की आपले सगळे विद्यार्थी काही लॅपटॉप्स अफोर्ड करू शकत नाही. अटेन्शन स्पॅनही पाहिजे. कोण ते बारीक किती वेळ त्या मुलं बघणार ना. त्यांच्या डोळ्यांवर परिणाम होणार आणि ते पॉसिबलही नाही आहे. इतकं ते लक्षही देऊ शकत नाही. तर या दोन्ही बाजू आहे. परंतु मला असं वाटतं की ही सध्या जे आपण मोबाईल किंवा कनेक्टिव्हिटी किंवा आता कारण की मुलांकडे तेवढा डेटा पण नसतो म्हणा. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार सुरू आहे. तर अशी कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये. हळूहळू सगळं शक्य होणार. आणि कितीतरी फ्री टॅबलेट्स वगैरे लॅपटॉप्स वाटप करण्यात आले. तर हळूहळू मला वाटतं सगळीकडे सगळे इक्विपमेंट पोहोचणार. की हा एक ट्रान्झिट पिरियड आहे. तर यातून आपण नक्कीच एका पॉझिटिव्ह नोट वरती जाऊ हा विश्वास आहे. आणि आज आपण अगदी वेळात वेळ काढून दृष्टिक्षेप या कार्यक्रमात सहभागी झालात आणि इतकं महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आम्हाला केलं यासाठी मी आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. मला आपण इथे आमंत्रित केलं त्याबद्दल मी पण आपले आभार मानते. धन्यवाद. तर श्रोते हो, अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नागपूरचे दर्जेदार कार्यक्रम दृष्टिक्षेप. हा संवादात्मक कार्यक्रम आपण दर शनिवारी सकाळी 10:35 ऐकू शकता. आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि दृष्टिक्षेप मालिकेतील सर्व भाग ऐका.
आपण भेटूया या कार्यक्रमाच्या पुढल्या भागात. तोपर्यंत नमस्कार.